झोपली उठ दोन नव्हतं एवढ्या त्याचा अर्धवरती सोड मला अर्धवरती सोड अर्धवरती सोड बरं आम्हाला हल्लो हल्लो जाऊ पण हल्लो जाऊ आहे बाय बाय आमची काही बाजूवाली सो गाईज पुन्हा एकदा वेलकम आहे आपल्या वेगळी पोली क्रिकच्या चॅनलमध्ये. तर गाईज आजचा आहे 4था दिवस. पहिल्या दिवसाला गाईज आपली गणपतीची व्हिडिओ मी आरती काढलेली आणि आरती करताना म्हणजे गणपती उचलायला जास्त माणसं नव्हते म्हणून मी व्हिडिओ शॉर्टमध्ये काढले ते मी आपल्या शॉर्टमध्ये मी दाखवेन सुरुवातला. आणि आजचा 4था दिवस आहे गाईज. तर आम्ही निघालो गौरी आणायला. हे आपल्या आम्ही टेल्डा बोलतात ना ते टेल्डे जे गेल्या वर्षी मी ब्लॉगमध्ये टाकलेलं आपल्या ते पिठोरीची व्हिडिओ टाकलेली मी. आणि यावर्षी मी पिठोरीला आम्ही गेलेलो पण आम्ही फक्त 3 जण होतो. मी होता माझा भाऊ होता आणि एक काका होतात म्हणून जास्त माणसं नव्हते. तेव्हा मी आपला व्हिडिओ बनवला नाही ना. आपले जे टेरडे असतात ना ते टेरडे शोधायला जास्त कोण होतं नाही. हे बघू शकता तुम्ही क्रॉस कशी करता होता आम्ही. तर ते आपले पिठोरी माताचे जे आम्ही टेरड्या शोधायला गेलतो आम्ही तिथे जास्त कोण होते ना माणसं म्हणून ते ब्लॉगला मी बनवू नाही शकलो. ब्लॉग बनवू नाही शकलो मी. तर आम्ही आज आलो आम्ही पण आता पण 3 जण आलेलो आहोत. मी आलोय हा माझा भाऊ जो गेल्या वर्षी आलेला तो कुणाल. तुम्ही वर्गातच आला कुणाल आमचा बँजो मास्टर आहे हा. तर कुणाचा लगीन कार्य काय असला काय असेल ना सॉरी कोली भाषा येते लग्न कार्य काही असेल तर आमच्या मित्राला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर हातात देईल. आणि ह्याची पूर्ण बँजो मास्टर्स हे सगळे आहेत ना जे वाजवतात ह्याचे सिनियर म्हणजे हाच आहे सिनियर. आणि ह्याच्या हाताकडचे जे ज्युनियर आहेत त्यांचे पण नंबर मी देईल अकॉर्डिंग टू हर. चला आता जाऊया पुढे. कोणच्या साईडला कुठे इकडे यायचं चला. आम्हाला जायचं आहे या शेतात पण इथे जायला आम्हाला रस्ताच नाही भेटत. तर कोणत्या रस्त्यात मी जाऊ हा विचार करतोय. तर चालत चालत आम्ही 400 मीटर लांब आलो आहे तरी आम्हाला भेटत नाही. हे बघा उतर नाही म्हणून आम्हाला काही वाटत नाही. ते चालायचं काम करतो. हा बघा भेटला. हा बघा बघले गाईस आमच्या कोकणातले एक कलाकार आहेत ना. जर पाय सटकला तर तो लाकडू कुठे जाईल ह्याचा विचार केला. गाईज रिस्क है तो इश्क है बट मला रिस्क नाही घ्यायची आहे. जर माझी रिस्क घेता जर माझा पाय सटकला तर माझा घरी बसून इश्क व्हायचा. रिस्क नाही घेत मी चुपचाप गेट खोलतोय आणि निघतो इथून. माझा भाऊ वर नाही गेला पण मी खाल्ला जातो. हे नको. चला खोलला गेट बंद करूया आता. चला आता पुढे जाऊया. चला पहिला फुल बिचारा तोडायला तो आलता पण मी बोललो पहिला फुलचे आपण रेकॉर्डिंग करू म्हणून तो तिथे गेला वापस. तिकूनची वापस तो इथे आला फोडायला काढायला. फुल पाहूया पुढे आला की माझ्या भावाला हे दिसलं काहीतरी चमत्कार भेटलं. अचानक आम्ही जात होतो तर हा फुल लालवर चमकायला लागला आम्हाला दिसायला लागला. हे तर हे कुठे भेटत नाही जंगलात. तर आज आम्हाला हे भेटलंय बघा कसं असं. ह्याना बोलतो आमच्या इथे बोलतात सक्रोबा. तर आपल्या घारापूरला कुठे आपले जे आपल्या घारापूर जाण्यासाठी जे जंगल आहेत ना तिथे त्याला काय बोलतात आपले इकडे मानकन आपल्या इकडे बोलतात मानकन. तर हे
मानकणाची धार भेटत असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये. पण एवढा वेळेला मी आपले मानकण मी आलो आहे, पण कधी मला भेटलेच नाही हे सक्रोबा. आमच्या इथे सक्रोबा बोलतात, पण तुमच्या इथे काय बोलतात काय माहिती नाही. कमेंट करून तुम्ही सांगा. चला आता तोडूया हे. इथून तोडतो मी. इथून तोडू की इथून तोडू? तर इथूनच तोडतो. मला अख्खीच आधी हे बघा काही खांद्यावर मारलेत. काही पाहू शकता तुम्ही कोकणातला गेट कसा असतो, कोणी काट्यांचा असतो हा, कोण आतमध्ये नाही येण्यासाठी. हा बघा लोखंडाचा इथं आहे आणि काट्यांचा. चला कापायला लागतं बघा. सिद्धू पूर्ण पाहिजे परिवार. काहीच हा बघा 4 कोपऱ्यात 4 जण गेलेत. हा इथे आहे, हा 2 जण तिथे आहेत माझे काका नाही भाऊ. आणि कोकणात बघायला आलोय, पण यावर्षी काय भेटलेच नाही. बघूया तर काय भेटतंय ते. पण पूर्ण मी करूनच जाऊ इथे झाडं. काय बघू आम्हाला जेवढे पाहिजे तेवढे पूर्ण करूनच जाऊ. चला लास्ट तुम्हाला दाखवतो मी किती भेटतात किती नाही ते. चला हे बघा गोडे आणलेत. दाखव इथं दाखव. एवढे बारके नाही चालणार बाबू, एवढे बारके आहेत हे नाही चालणार. बिचाऱ्याने मेहनत करून आणलेले, पण बारके आणलेले कुठून आणले काय माहीत. गाईस जर हे बारक्या गौरीसाठी जमा करतो तो आम्हाला 5 लाख येते आणि आमची मोठी गौर आपल्या घरी येते. ही एक गौर आहे गाईस. फक्त एक गौरीला हे एवढे लागतात आणि बारकी गौरीसाठी म्हणजे एवढे 10 भेटले तरी बस आहेत. बारकी जरा लागतात हे बघा. बारकी गौरीसाठी जमा करतो असे मोठे नाही लागणार. हे बघा खूप खूप वापस फेकले हा. आमची एक गौर रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही. तर काही हे बघा असे उपकायला लागतात मुलातून हे झाडं. हे झाडं आपल्याला बोलतात रानपेंडीची झाडं. पाहू शकता तुम्ही. हा बघा असे बुंदातून उपकायला लागतात. त्या बघू तो भाऊ तिथे उठून आलाय तो तिथे कोयत्या घेऊन गेलो तो अर्ध्यावरून तोडते. पण काका हा जमिनीवरून डायरेक्ट पडतोय, जमिनीपासून बाहेर करतोय. बघू शकता असतात. हा कशासाठी उपयोग आहे ते तुम्हाला सांगतोय मी. आता एकोणीशे सोडणार ते आता एकोणीशे ब्रेक करणार आहे ते ब्रेक करणार आहे. आणि ह्याची जे आउटर लाईन आहे ना आउटरची ग्राउंड जेवढी दिसते तुम्हाला ती म्हणजे बांधायला मी यूज करतो. म्हणजे रस्ता नाही लागत. फक्त जे जवळ रानात उगणारे जेवढे जे झाडं आहेत ना त्यांचा उपयोग करून जेव्हा मी आपले गौर बनवतो ते तुम्हाला मी दाखवते. पहिले हे बघा हे झाडं
सोनू सोनू ए पडलो ना पडलो ना हो बोल हो बोल हो नाही हो बोल हो बोल पडलो ना सांग हो नाव सांग फोटो नाही काढ तू आपण कोण आहेस तू कोण आहेस देखुनी कौतुके गौराईला बाबा म्हणील रू लागला ग बाबा मी जाते सासुरी बघतन देव सर आय एम युअर बिग फॅन सर आय एम फॅन सर सर लवडा सिग्नेचर सर सिग्नेचर सर सिग्नेचर सर